करी श्री गणराय फिरची धरी बामण हरी नर्तन करी श्री गणराय फिरची धरी। ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज आपण एक महोत्सव साजरा केला आणि माझ्यासोबत टीम आहे कमला टीम। काय सांगशील दीप्ती, कमला हे विजय तेंडुलकर लिखित नाटक तुम्ही सादर केलं, कसा अनुभव होता आणि काय ऐकून तेंडुलकरांबद्दल सांगशील? सगळ्यात आधी कमला हे नाटक इथे सगळ्यांसमोर परफॉर्म करायला मिळालं, म्हणजे त्यातले 3 अंक आम्हाला करायला मिळाले, हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। कारण तसंही आम्ही विजय सरांचं हे नाटक जगतो सिरियलच्या माध्यमातून आणि कुठे ना कुठे ते कॅरेक्टर्स अंगात आहेत, मग ती सरिता असो किंवा सिरियलमध्ये शरयू असो, पण ते आम्ही जगतो आहोत। पण स्टेजचा तो वास असतो ना, तो खूप वेगळा असतो आणि विजय सरांचं ते नाटक सगळ्यांसमोर करायला मिळणं म्हणजे मला वाटतं आम्ही तिघं ब्लेस्ड आहोत ह्याच्यासाठी। काहीतरी लिंक आहे आमची आणि कमलाची विजय सरांची। खूपच छान रिस्पॉन्स, खूप छान होता आणि सिरियल नाटक जेव्हा प्रेक्षक समोर बसले तेव्हा खूप वेगळं फिलिंग असतं, खूप वेगळ्या गोष्टी असतात, खूपच छान वाटतं म्हणजे, आणि रिस्पॉन्स इतका छान आला आणि छान झालं। अश्विनी, तू काय सांगशील? कमला हे मेन कॅरेक्टर तू प्ले करतेस आणि सिरियलमधला अनुभव आणि एकूणच नाटकाचा हा अनुभव, काय तुला एकूणच अनुभव आला आणि काय डिफरन्स जाणवला? नमस्कार। पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देते। कमला मध्यवर्ती भूमिका नक्कीच आहे आणि गोष्ट मात्र त्या तिघांची आहे, त्यामुळे त्याची सांगड जी विजय सरांनी घातलेली आहे ते अमेझिंग आहे, त्याला काही तोडच नाही। नाटकाचं माध्यम त्यांनी वापरलं आहे, त्याच्यामुळे तर त्या गोष्टी अतिशय अधोरेखित होतात, ते सगळ्या त्या भावना, त्या इमोशन्स सगळ्या अधोरेखित होतात। फरक खूपच होता, खूपच आहे। सिरियलसाठी काही गोष्टी मॉडिफाय केलेल्या आहेत, भाषा वेगळी आहे, नाटकातल्या कमलाची भाषा वेगळी आहे। रिहर्सल करताना आम्हाला ते जाणवायचं की मध्येच सिरियलमधली कमला येते, तर तेवढा कंट्रोल ठेवणं आणि हे सगळं करताना ते एन्जॉय करणं खूपच विलक्षण अनुभव होता असं आम्ही म्हणू। आणि मुळात सिरियल करता करता ह्याची रिहर्सल करणं हा अजून एक वेगळा अनुभव। मला एक सांगायचं आता अश्विनी बोली त्याच्यावरूनच की स्टेज आपण केला आहे, तो वास आपल्याला माहिती आहे, 1 ॲक्ट प्लेज आणि कमर्शियल प्लेज हे केले आहेत, पण सिरियल करताना किंवा पिक्चर करताना आपण कधीकधी एक वेगळ्या स्टाईलने परफॉर्म करतो, ते सरांमुळे करायला मिळालं आम्हाला इथे, ते अनुभवायला मिळालं, ते आम्ही परफॉर्म करताना पण आम्हाला जाणवत होतं आणि त्याच्यासाठी सरांना थँक्यू, विजय सरांना थँक्यू। या सगळ्यांचा अनुभव आपण पाहतोय। अजय सर, तुम्ही हे म्हणाले तसं कमलाचं डिरेक्शन करता, इथे ॲक्ट करताना काय जाणवलं आणि तेंडुलकरांना किती तुम्ही अनुभवलं? खरं सांगू, एका वाक्यात पोटात गोळा आला, अजून उतरलं नाहीये, धगधग 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 एंट्री घेताना जी होती ती अजूनही आहे। काय की खरंच माझं खूप मोठं भाग्य आहे की मला यात काम करायला मिळालं। मुद्दा हा नाही की बाई विकली जाते, अशा शेकडो बायका विकल्या जातात जगामध्ये। मुद्दा हा आहे की आम्ही लुहार डागा प्रोजेक्ट कसं वाजवत होते। असं पाहायला मिळतं की ह्याचे व्यावसायिक प्रयोग फार कमी होतात, असे जेव्हा महोत्सव असतात तेव्हाच कुठेतरी अशा प्रगल्भ नाटककारांची जाणीव होते आणि असे प्रयोग फार कमी होताना दिसतात व्यावसायिक रंगभूमीवर, त्याबद्दल काय सांगशील? ॲक्च्युअली दिस इज अ पॉईंट टू बी नोटेड, पण तरीही रंगभूमीवर होत नाही हे बरोबर आहे, पण मला वाटतं की चॅनल्स त्याच्याकडे लक्ष देत आहेत आणि जसं आम्ही कमला करतो आहे, अजून एक आमच्या चॅनलवर दुसरी सिरियल आहे, ती पण एका चांगल्या पुस्तकावर आहे, तर कुठे ना कुठे प्रेक्षकांपर्यंत ते पोचतं आहे आणि म्हणून ऑडियन्सही जास्त वाढतो आहे असं मला वाटतं। का? कारण या नाटककारांचं नाव आहे त्याच्यामागे। म्हणजे जेव्हा आमची सिरियल आली, मला सांगायचं आहे, तेव्हा का लोक बघायला लागले की विजय सरांची आहे ती, विजय तेंडुलकरांची आहे ती कमला, म्हणून बघायला लागले। सो रंगभूमीवरही हे चालू होईल मला असं वाटतं। सरे कांटे होतीस कुठे इतका वेळ? अगं आई इथेच तर होते, पण त्याला सांभाळत. चिंच शपथ.
मला आणखीन एक असं विचारायचं आहे, तेंडुलकरांनी जे लिहून ठेवलंय, आज जी नाटकं झाली, मी मगाशी म्हटलं तसं व्यावसायिक रंगभूमी फार कमी आहे, पण कुठेतरी त्यांची दखल घ्यायला पाहिजे किंवा काहीतरी व्हायला पाहिजे, याविषयी एक डिरेक्टर म्हणून तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? मी एवढं मोठं नाही खरं तरी त्या सरांबद्दल बोलणं, पण कसं आहे ना की तुझं अगदी बरोबर आहे, पण आपल्याकडे ना सवय लावायला पाहिजे लोकांना की भाषेची आणि चांगल्या कलाकृतींची. ती सवय जर लावली नाही ना, आणि आपल्यालाच ती सवय लावावी लागेल आणि लोकांनी ती लावून घ्यावी, कारण ना तेंडुलकरांची भाषा इतकी सुपर्ब आहे ना, प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य इतकं समजून उमजून त्यावेळेस त्यांनी लिहिलं असेल. हॅट्स ऑफ टू, म्हणजे काय बोलू मी. तर त्याची सवय लोकांना लावावी लागेल. अशा प्रकारचे फेस्टिवल्स साधारण महिन्यातून 1-2दा करून, मला माहिती नाही की ॲक्टर कोण असायला पाहिजे कोण नाही ते, पण त्याची सवय रेग्युलर व्हायला पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये मुंबईच्या करून किंवा पुण्यामध्ये म्हणून, तर ते चालू होईल ते चक्र. आणि लोकांना भाषा मुळात कळायला पाहिजे, कारण मराठी आपल्याकडे इतकं वेगवेगळं बोलतात मुंबईमध्ये, तर ते कळायला पाहिजे की काय प्रकारची भाषा बोलली गेली पाहिजे, असं मला वाटतं. आणि फेस्टिवल्स हे व्हायला पाहिजे अशा प्रकारचे. आणि व्यावसायिक नाटकांना गर्दी होतेच, कॉमेडी नाटकांना गर्दी होतेच, पण अशा स्टाईलचं काम करणाऱ्या लोकांना पण प्रोत्साहन दिलं पाहिजे लोकांनी, बाकी कोणी नाही, असं मला तरी जरी वाटतं. आणि मीडियानी पण, म्हणजे तुमच्यासारख्या लोकांना. थँक्यू सो मच आमच्याशी एवढ्या आपुलकीने बोलल्याबद्दल. स्मृतिदिनानिमित्त आपण ते दिवस अनुभवतोय आणि माझ्यासोबत आता आहे मादीची टीम, श्रेया आणि विक्रम. तुमचं खूप खूप स्वागत. काय सांगशील श्रेया, मादी हे फार वैचारिक आहे आणि मेन म्हणजे ते इतरांच्या जीवनाशी फार निगडीत आहे. म्हणजे असं कोणीतरी ते अनुभवलेलं असावं किंवा प्रत्येकाने अशी एक फेज गेलेली असावी प्रत्येकाच्या आयुष्यात. काय वाटतं तुला हे नेमकं ही भूमिका साकारताना? खरं सांगायचं तर आधी फेस्टिवलबद्दल बोलताना की दरवर्षी 2 वर्षापूर्वी आम्ही तेंडुलकरांचं हे एक फेस्टिवल करतो आणि मला असं वाटतं की वर्ष दर वर्ष त्याचा जो स्कोप आहे तो वाढला आहे. यावर्षी पहिले आम्ही दोघेच होतो, मग 4 जण झालो, मग 6 जण, आणि आता बऱ्याच जणांनी आमची साथ दिलेली आहे. तर प्रितेश सोडा आणि समीर गरुड यांची ही संकल्पना होती. 2 वर्षापूर्वी आम्ही हे सुरू केलं आणि मला असं वाटतं की मादीबद्दल विशेषतः बोलायचं झालं तर माझ्यासाठी हे स्पेशल आहे, कारण तेंडुलकर मला ह्या नाटकामुळे कळले आहेत. वाचन झालं आहे त्यांच्या इतर नाटकांचं, गोष्टींचं, कथांचं, बिकॉज मी 2 वर्षापूर्वी मादी केलं होतं. विक्रम माझा सहकलाकार ह्याच्यात होता आणि मला असं वाटतं मादीची जी गोष्ट आहे की स्त्री पुरुष नातं आणि तिचं होणारं लग्न आणि तिचं आधीचं असलेलं हे प्रेम, याच्यात जी ती अडकली आहे आणि त्याच्या पुढच्या मागच्या जीवनात आणि आत्ताच्या जीवनात तो जो अडकला आहे हा पुरुष, तर त्यांची ही कथा आहे. पण मला असं वाटतं की तेंडुलकरांनी इतक्या वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं हे सगळं आजच्या काळात सुद्धा तितकंच आणि तेवढंच रिलेट होतं आहे की ही मंदा आणि हा मधू तुम्हाला आजही अवतीभोवती वावरताना दिसतात आणि हे त्यांच्या लिखाणातलं वैशिष्ट्य आहे. मगाशीच बोलताना विक्रम म्हणाला की त्यांच्या कुठलाही कॅरेक्टर आपण असं म्हणू शकत नाही की नाही हे खूपच काल्पनिक आहे आणि असं नाही होत. स्वभावाच्या प्रत्येक वैशिष्ट्य त्यांनी त्यांच्या लेखणीमध्ये उतरवलेलं आहे आणि तीच त्यांची खासियत आहे. आमचा उद्देश हे करण्याचा आत्ता असंच आहे की आम्ही सगळेच जण टेलिव्हिजनमध्ये काम करत असल्यामुळे, रोज दिवस रात्र तेच करत असल्यामुळे इतर गोष्टी करण्याची संधी फार मिळत नाही, कारण तसा वेळही होत नाही. पण मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत त्याच्यातनं लोकांपर्यंत एका वेगळ्या पद्धतीने स्वतःला पोचवणं आणि विशेषतः अशा रायटर्सचं काम आजकालच्या पिढीपर्यंत पोचवणं फार गरजेचं आहे, कारण का आपण सगळेच खूप इंटरनेट आणि ऑनलाईन आणि ह्या सगळ्याच टेक्नो झालेलं आहे सगळं आणि त्याच्यात सगळी लोकं इतकी अडकली आहेत. तर मला असं वाटतं की 20शी नंतरची जी पिढी आहे त्यांना हे सगळं, म्हणजे मी धरून की मला हे तेंडुलकर कळणं आणि त्यांच्या 4 गोष्टी मी वाचणं हे खूप कानावर पडलं तरी खूप आहे अगं. आणि आम्ही केवढा आमचा बाप ग्रेट म्हणत त्याच्यावर टाळ्या पिटल्या.
ती स्वतःला पडताळून पाहते. तसं तू अजगर आणि गंधर्व हे केलंस, शिवाय मादी केलंस. या दोघांमधला तुझा एक्सपिरियन्स कसा होता आणि तुला तेंडुलकर किती कळले? माझ्या मते तू लास्ट इयर 2 वर्ष तूही ही दोन्ही नाटकं करतोयस आणि ते आम्ही बघतोय, त्याच्यामुळे तुला तेंडुलकर कितपत कळले हे आम्हाला ऐकायला आवडेल. दोन्ही नाही, मादी या आधी मी केले, अजगर आणि गंधर्व पहिल्यांदाच केलं. पण तेंडुलकरांचं कुठलंही नाटक करताना असं वाटतं की आपण कधीतरी असं वागलेलो असू. म्हणजे मादी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्या काळात जेव्हा त्यांनी लिहिलं खूप पुढचं लिहितात, आपलं झेपत नाही आपल्याला तितकं पुढचं लिहितात. तर तेव्हा मादी एक होती मधू, आणि त्या मुलीला एक दुसरा एक चांगला प्रतिष्ठित असा स्थळ आलं आणि तिने हा असा जो आहे ज्याला काही काम नाही, धंदे नाही, त्याला काही कारणं असतील तिची, त्यामुळे ती त्या नवीन माणसाबरोबर गेली आणि याच्याबरोबर ब्रेकअप केलं. आत्ता तुम्ही असं पाहिलं तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा कुठेही, तर तुम्हाला खूप मधू दिसतात की ज्यांचं असं ब्रेकअप झालेलं आहे. कुठल्या बारमध्ये जाऊन बसलं तर खूप रडत असतात मधू, आणि सेम तशाच मादी दिसतात. सेम अजगर आणि गंधर्वचे कपडे बदलत जातात त्या माणसाचे. अजगर आणि गंधर्व प्रत्येक ठिकाणी दिसतात, प्रत्येक आपल्या शेजारी दिसतात आपल्याला, तसे दिसत जातात. आणि हे करण्यामागं मुळात मला सुरुवातीला कधीच कळायचं नाही. खूप खरं लिहितात ना, आपल्याला खरं वाचायची सवय नसते कुठलीच गोष्ट. आपण खूप कल्पना रंजक परिकथा वाचायची आपल्याला सवय असते. एवढं खरं एकदम आहे ना डोक्यावरून जातं. तसं व्हायचं मला सुरुवातीला. हळूहळू करायला लागलं सुद्धा. मला असं वाटतं की पहिल्यांदा जेव्हा आम्ही मधला फरकही आम्हाला कळायचं नाही की याच्याशी काय संदर्भ आहे, कारण का वाचण्याची सवय नाही अशा पद्धतीचं लिखाण, राईट? येस. आणि त्यामुळे ते हळूहळू कळायला लागतं. म्हणजे आता हे केलं ना आम्ही, अजून 2 वर्षांनी करू ना तर अजून काहीतरी जास्त बोलू तुमच्याशी, अजून काहीतरी सापडलेलं असतं, तेवढा विचार करून लिहिलेलं असतं. आणि त्यात आम्ही जे सिरियल वगैरे करणारे लोक आहोत त्यांना म्हणजे रोज ज्यांना चायनीज भेळ खावी लागते रस्त्यावरची, त्यांना एकदम ताजमध्ये नेऊन गेल्यासारखं वाटतं. त्याच्यापेक्षा असं म्हणेन चायनीज भेळ नाही, पण गंज चढतो एखादी अंगठी सारखी घालून किंवा एखादं भांडं खूप वेळ तसंच ठेवलं तर त्याला गंज चढतो आणि ते मध्ये मध्ये काढण्याची गरज असते. तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे कार्यक्रम जे आहेत ते काढण्याचं काम करतं. एवढं माझी मानस भीती वाटायची, माझी मानस नौकी होऊ लागली होती. आणि हे सगळं कशासाठी? कशासाठी ओढगस्त, कशासाठी काच, कुठं ओढ, कशासाठी? I mean, what is there to achieve after all? मी एवढंच म्हणू शकेन की हे जर म्हणजे एक 5-6 दिवसाच्या कालावधीत आम्ही इतकं जमवून आणू शकणार असू तर नेक्स्ट टाइम विथ मोर प्लॅनिंग. आणि प्रॉब्लेम असा होतो की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ सगळ्यांचा काढून घेणं, सिरियलमध्ये आपण किती बिझी असतो तुला माहिती आहे, तर त्यातनं काढून घेऊन हे करणं थोडंसं डिफिकल्ट होतं. पण मला असं वाटतं की प्रयत्नांती परमेश्वर आणि ते घडतंय. सो पुढच्या वेळेला जेव्हा आम्ही येऊ तेव्हा आमच्याबरोबर अजून एक 25 लोकांची टीम असेल, अजून एक 10 नाटकं जास्त असतील आणि मोठ्या प्रमाणावर ही फेस्टिवल होईल. सो म्हणजे तेही बघतायत वरून आणि त्यांचा आशीर्वाद आहेच म्हणून आम्ही एवढं करू शकतो. थँक्यू सो मच आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलल्याबद्दल. थँक्यू दीपाली. कॅमेरा पर्सन विद्याधरसह दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई. बाकी कसली काळजी करायची नाही. सखाराम बाइंडर काय लागून राहिलाय सगळ्यांसाठी, एवढं घाबरायचं कारण नाही. व्हायला आयुष्यात आपण सगळं केलं पण खोटेपणा कधी केला नाही, ठेवलाच नाही आपल्याला तो. आपण रंडीबाजी करतो, आपण दारूबाजी करतो, आपण जे जे केलं ना ते सगळं एकेकाला छाती ठोकपणे सांगायची तयारी आपली. रंगलो होता बेटा, ठीक आहे. आजकाल सारखे अंग कपडे वापर, सेंट शिंपट, उंच टाचांचे बूट वापर. हे बघा उगाच बोलतासारखं सांगू नका मला, मला नाही जमायचं काय. आम्ही नाही केली असलो तर याच्या रस्त्यातून फिरणार नाही आणि बोलतासारखं नका मी करणार नाही. आता शक्ती कुठे उरली माझ्या.
एक बात पूछे बीबी जी? पूछो। गुस्से तो नहीं होंगी? नहीं नहीं पूछो। तुम्हें कितने में खरीदा? क्या? मैंने पूछा तुम्हें कितने में खरीदा? मुझे देखो कमला, 700। हाय दया, 700 क्यों? कीमती दिए? सौदा बहुत ही महंगा पड़ा बीवी जी। 700 कलदार गिनने के बाद भी बाल भोपाली नहीं हुए तो ऊपर से कपड़ा उठा, रोटी खिला। सच्ची बहुत ही दर्द होता होगा। सच्ची भयानक पिटापणे नंतर शकून झोपावं आणि उठून कामाला लागलं ना, ठणकणाऱ्या वेदनेने ओथंबणाऱ्या अपुऱ्या कवितेचे 4 सुंदर ओळी हाती याव्यात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.